असे आरोप लावण्याचं दुष्टचक्र भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सुरू केलं आहे अशी शंका येते। मागच्या काही वर्षापासून नितीन गडकरींचे खात्यामधले अधिकार काढून घ्यायचे, त्यांना हतबल करायचं, असं असताना एका महाराष्ट्रातल्या उद्याच्या पंतप्रधानाचा दावेदार असणाऱ्या नितीन गडकरींना आता राजकारणातून आऊट करण्याचा जो प्रयत्न होतोय ते पाहून खूप दुःख होत आहे। म्हणून नितीन गडकरी साहेबांच्याबद्दल असलेलं प्रेम, त्यांचं असलेलं कर्तृत्व, त्यांचं असलेलं नेतृत्व हे जर इंडिया आघाडीमध्ये आलं तर नक्कीच त्याचं इंडिया आघाडी स्वागत करेल असं मला वाटतं। तुम्ही चर्चेसंदर्भात गडकरींना तसं बोलणं करणार आहेत का? फोन वगैरे केला जाणार आहे किंवा पत्र वगैरे दिलं जाणार आहे का? बघा, आजही मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षाचे जेवढे खासदार आहेत, लोकसभेचे जेवढे नेते आहेत, त्या सर्वांचं जर गुप्तमत जाणून घेतलं तर सर्वजण नितीन गडकरी साहेबांनाच फर्स्ट प्रेफरन्स देतील पंतप्रधानांसाठी। बरं, ते सांगतील आणि नितीन गडकरींवर अन्याय होतो हे सुद्धा सर्वजण सांगतील, परंतु दहशत, दबंगगिरी, मुजोरीपणा त्यामुळे तोंड उघडत नाहीत। इंडिया आघाडीतले लोक तयार होतील का? बाकी सर्व नाही, त्याबाबत तर नंतर शरद पवार साहेब, इंडिया आघाडी आहे, सोनियाजी आहेत, उद्धवजी आहेत, हे त्यावर योग्य तो निर्णय घेतील। पण नितीन गडकरी साहेबांनी आता भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला आव्हान देण्याची गरज आहे। साहेब, तुम्ही